आज आपण पावभाजी कशी करायची ते पाहणार आहोत. मी कुकरमध्ये बनवत आहे. कुकरमध्ये खूप इझी पद्धतीने. तर चला तर आपण पावभाजी बनवायला घेऊयात. कुकर घेतला आहे मी. त्याच्यामध्ये 3-4 चमचे तेल घालून घेऊया. आपली भाजी कितीपत आहे त्यानुसार तुम्ही तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तेल छान गरम झालं, ह्याच्यामध्ये मी थोडंसं बटरही वापरलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही आवडत असेल तर नाही घातलं तरी चालते. पण बटरनी पावभाजीची टेस्ट आणखी खूपच छान येते. आता तेल गरम झालं छान की आपल्याला त्याच्यामध्ये जिरे घालून घ्यायचे. कुठल्याही भाजीची टेस्ट ही फोडणीवर अवलंबून असते. आपल्याला तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. जास्त फुल पण करायचं नाही किंवा आपल्याला तेल न गरम होता आधीच जिरे वगैरे नाही टाकायचे. थोडं छान गरम झालं की आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहेत. जिरे छान तडतडले की आपण मध्ये कांदा घालून घेऊया. 2 मीडियम आकारचे मी कांदे कट करून घेतले आहेत, ते घालून घेऊया. ते कांद्यांना पण सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तेलावर. 2 टमाटर वापरले आहेत मी. कांदा सोनेरी कलर झाला की आपल्याला टमाटर घालून घ्यायचे आहेत. कांदा छान परतायचा आहे. मिडियम गॅस करूनच करायचं आहे सर्व करताना, फुल गॅस करायचा नाही आहे. सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. भाजीनुसार तुम्ही कांद्याचं आणि टमाट्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आपला कांदा आता परतला आहे छान, पाहू शकता. आणि भाज्याचं पण कोणत्या तुम्हाला आवडत असतील किंवा भाज्या पण तुम्ही कोणत्याही घालू शकता, कोणत्या कमी जास्त करू शकता, जेही आवडतात ते तुम्हाला. ह्याच घातल्या पाहिजेत असं काही नाही. ह्याच्यामध्ये मी आता हिरव्या मिरचीचा ठेचा घातला आहे. मिक्सरवर फिरून घेतला होता मी हिरव्या मिरची, लसूण आणि कोथिंबीर. तुम्ही खलबत्त्यात कुटूनही घालू शकता हे सर्व. आणि टमाटर घालून घेतले आहेत. याला पण आपल्याला छान तेलावर परतून घ्यायचं आहे, तेल सुटेपर्यंत छान. आणि जे काही आपले सुके मसाले असतात ते घालून घ्यायचं. हळद, लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची, जिरा पावडर, धने पावडर वगैरे. याच्याने भाजीला टेस्ट खूप छान येते. सर्व मसाले आपल्याला मिनिटभर छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. इथं काश्मीरी मिरची वापरला आहे मी. याच्याने भाजीला चव खूप छान येते. याऐवजी तुम्ही बीट वगैरे वापरा. बीटाने पण भाजीला छान कलर येतो. पण माझ्याकडे बीट नव्हतं म्हणून मी काश्मीरी लाल मिरची वापरले. आणि इथं पावभाजी मसाला वापरला आहे. पावभाजी करताना नक्की पावभाजी मसाला वापरा. याच्याने अजून टेस्ट वाढते पावभाजीची. बाहेरच्या सारखी भाजी बनते मसाले वापरल्याने. इथं मी शिमला मिरची, गाजर, गोबी आणि आलू घातला आहे आणि मटारही घातले आहेत. ह्याच्यातल्या तुमच्याकडे ज्या भाज्या आहेत त्या घाला. कोणत्या नसतील तर नाही घातलं तरी काही नाही. कुठल्या भाजीचं प्रमाण कमी जास्त केलं तरी चालते. आणि तेलामध्ये मसाल्यामध्ये ह्या 1 मिनिटभर छान परतून घ्यायचं. आणि वरून गरम पाणी घालायचं आहे. आणि 4 शिट्ट्या काढून घेतल्या आहेत मी गरम पाणी घालून. 4 शिट्ट्या झाल्या की आपल्याला छान मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घ्यायचं आहे. आपली पावभाजी बनवून तयारच आहे. खूप अप्रतिम चवीची बनली होती. तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. आणि यासोबत पाव आपल्याला बटरमध्ये भाजून द्यायचे आहेत. खूप छान लागते टेस्ट तसं केलं की. तुम्ही नक्की ट्राय करा या पद्धतीने. बाहेरची भाजी विसरून जाल तुम्ही. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.